जय महाराष्ट्र. मी रुशाली यादव सार. 12वीचे निकाल लागलेले आहेत. मुलांची आता चलबिचल सुरू झालेली आहे. कोणतं क्षेत्र निवडावं, कुठे जावं, काय करावं. काहींचा मार्ग जो आहे तो ठरलेला आहे. मात्र काही मुलांपुढे अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि मुलांसोबतच पालकांमध्ये सुद्धा संभ्रमावस्था आहे. असं होतं कारण 12वीचे निकाल लागल्यानंतर जेव्हा हातामध्ये मार्कशीट येते त्यावेळेला हे तर ठरलेलं असतं की मला सायन्समध्ये पुढे जायचं आहे, मला BSc करायचं आहे, मला BCom करायचं आहे. मात्र त्यापुढे काय, असे अनेक प्रश्नांनी पालक आणि विद्यार्थ्यांना भांबावून सोडलेलं असतं. मग अशा वेळेला करायचं काय, कोण त्यांना मार्गदर्शन करणार. म्हणूनच गेल्या काही दिवसांपासून आपण जय महाराष्ट्रभर हा आपला विशेष कार्यक्रम पाहताय ज्याचं नाव आहे 12वी नंतर काय. या ठिकाणी तज्ञांची टीम आहे आपल्यासोबत जे तुम्हाला मार्गदर्शन करतील. तुम्हाला फक्त करायचं एवढंच आहे की आमचा एक टोल फ्री नंबर आम्ही फ्लॅश करणार आहोत. त्या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे. तुम्हाला जे प्रश्न असतील ते तुम्ही त्या आमच्या या तज्ञांच्या टीमला थेट विचारू शकता आणि तुमच्या प्रश्नांचे उत्तरं मिळू शकता, समाधान करून घेऊ शकता. तर मग कॉल करायला तुम्ही सुरुवात करा. आज आपल्यासोबत आपले पाहुणे आहेत संजय वेराळ जे प्राध्यापक आहेत मुंबई विद्यापीठाचे, ते काही वेळातच आपल्यासोबत जॉईन होतील. आणि आता आहेत आपल्यासोबत नितीन मगर जे प्राध्यापक आहेत फॅशन आणि ब्युटी या संबंधित क्षेत्रामध्ये, ते मार्गदर्शन आपल्याला करणार आहेत. मी मगर सर यांच्याकडे जाते. मगर सर, आजकाल फॅशन आणि ब्युटी असं ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला फक्त एक ग्लॅमरस वर्ल्ड जे आहे ते डोळ्यासमोर येतं. मात्र त्याच्या मागे खूप मेहनत असते, खूप चिकाटी असते. हे कधी कधी काही मुलं समजून घेत नाही. मात्र जर मला फॅशनमध्ये करिअर करायचं आहे, ब्युटीमध्ये करिअर करायचं आहे, तर मग मी नेमकं काय केलं पाहिजे? फॅशनमध्ये करिअर करायचं जर असेल तर त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या स्टुडंटमध्ये एक क्रिएटिव्हिटीचा भाग असणं खूप आवश्यक आहे. मग त्याला इतरांपेक्षा थोडं काहीतरी वेगळं करायचं असेल, जे काही पारंपरिक करिअर आपण नेहमी निवडतो 12वी नंतर किंवा 10वी नंतर, तर त्याच्याशिवाय वेगळं जर काही करायची इच्छा असेल आणि क्रिएटिव्ह क्षेत्रात जाण्याची इच्छा असेल तर फॅशन डिझायनिंग हा एक खूप चांगला पर्याय, इवन ब्युटी क्षेत्रसुद्धा एक खूप चांगला पर्याय त्यांच्यासमोर असू शकतं. आणि याच्यामध्ये शाखा कुठल्या आहेत, म्हणजे कुठकुठल्या ब्रांचेस आहेत, कुठकुठले इन्स्टिट्यूट आहेत ज्या ठिकाणी फॅशन डिझायनिंगचं प्रशिक्षण जे आहे ते चांगल्या प्रकारे आपण घेऊ शकतो. त्याची एंट्रन्स वगैरे काही असते, त्या परीक्षेची तयारी कशी करावी? फॅशन डिझायनिंगच्या तशा अनेक इन्स्टिट्यूट महाराष्ट्रभरमध्ये पसरलेले आहेत आणि अनेक इन्स्टिट्यूटच्या एंट्रन्स एक्झाम्स मला वाटतं एक्झाम्स 12वीचे रिझल्ट होण्याच्या अगोदरच सुरू झालेले असतात आणि काहींचे रिझल्ट पण सध्या याच दरम्यान ते लागलेले सुद्धा असतात. त्यासोबत काही प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स, काही गव्हर्मेंट फंडेड इन्स्टिट्यूट्स किंवा गव्हर्मेंटने ऑथोराईज केलेले इन्स्टिट्यूट, अशा प्रकारच्या इन्स्टिट्यूट फॅशनमध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि साधारण जून 3rd वीक किंवा जुलैच्या 1st वीकमध्ये बॅचेस सुरू होतात. बरोबर आहे. आपल्याला एक कॉल येतोय स्नेहा मोरे यांचा. स्नेहा, तुमचा जो प्रश्न आहे तो थेट आणि सलग विचारा. हॅलो. हां, बोला. हॅलो सर, मला बँकिंग क्षेत्रात पुढे करिअर करायचं. माझी आता 12वी झाली, तर मी काय करू? मगर सर, या मुलीला बँकिंग क्षेत्रामध्ये करायचं आहे, मात्र तुमची एक्सपर्टीज जी आहे ती फॅशन आणि ब्युटीच्या याच्यामध्ये आहे. तर हा ताळमेळ जर तिला साध्य करायचा असेल, कारण मुलगी आहे, त्यामुळे मग तिने तो कसाही करावा, बॅलन्स करावा. बँकिंग क्षेत्रामध्ये मला वाटतं अनेक असा एक्झाम सध्या सुरू असतात, ज्याची पूर्वतयारीच्याही काही कोचिंग क्लासेस वगैरे अवेलेबल असतात. अशा क्लासेसमधून त्याची पूर्वतयारी तिने करावी आणि नंतर बँकिंगच्या एक्झाम्स देण्याचा प्रयत्न करावा. आणि त्यात सक्सेसफुल जर आपण झालो तर कदाचित तिला बँकिंगमध्ये खूप चांगलं करिअर पुढे करता येईल. कारण आता तसं पाहिलं तर भारताचा एक आर्थिक प्रगती करणारा हा देश हळूहळू होत आहे, तरुणांचा देश होत आहे. त्यामुळे बँकिंग म्हणा किंवा आणखी इतरही कितीतरी क्षेत्र अशी आहेत जी आता तरुणांसाठी खुली झालेली आहेत. त्यामुळे बँकिंगमध्ये करिअर करायचं असेल तर डेफिनेटली ती काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये बसून त्या क्षेत्रामध्ये करिअर करू शकते. बरोबर. सर, तुम्ही आता फॅशन आणि ब्युटी क्षेत्रामध्ये एवढं नावाजलेलं तुमचं नाव आहे, तुम्ही ह्याच्यामध्ये मार्गदर्शन करता मुलांना. मात्र फॅशन आणि ब्युटी हे म्हटलं तर ब्युटी म्हटलं तर फक्त पार्लर आणि असं काही आले का, किंवा ह्याच्यामध्ये सुद्धा काय आणखीन वेगळं करिअर करता येईल? खरं तर काही काळापूर्वी म्हणजे ब्युटी या क्षेत्राला एक आर्टसारखं एक क्षेत्र मानलं जायचं. म्हणजे इतका इम्पॉर्टन्स त्या क्षेत्राला दिला जात नसायचा. म्हणजे ज्या मुलीला पुढे 12वी नंतर काही करता येत नसेल तर चला तिला आपण ब्युटी पार्लर शिकूया, असा साधारण एक पॅरेंटचा मानस असायचा. परंतु ब्युटी क्षेत्र हे हळूहळू आता बदलत चाललं आहे. म्हणजे जसं ग्लोबलायझेशन झालं किंवा अनेक इंटरनॅशनल ब्रँड्स इंडियामध्ये आले, त्यामुळे ब्युटीचं क्षेत्र वाढत चाललं आणि मग ब्युटीला एक थोडंसं असं पॅरामेडिकल स्वरूपाचं
स्वरूप आलं. सोप्या भाषेत सांगायचं तर स्किन, हेअर आणि मेकअप असे साधारण 3 प्रकार या ब्युटी क्षेत्रामध्ये मानले जातात. त्यातला मेकअप हा डेफिनेटली आर्टचा एक प्रकार आहे, परंतु स्किन आणि हेअर याच्यामध्ये कम्प्लिटली हल्ली पॅरामेडिकल ट्रीटमेंट्स किंवा ज्या स्किन ट्रीटमेंट्स असतात, हेअरच्या ज्या ट्रीटमेंट्स असतात, त्यासाठी एक्सक्लुझिव्ह ब्युटीचं प्रशिक्षण घेणं खूप सध्या आवश्यक आहे. म्हणजे पूर्वीसारखं एक 4 महिन्याचा ब्युटी पार्लरचा कोर्स केला आणि मी ब्युटिशियन झाले असं हल्ली घडत नाही. हल्ली इंटरनॅशनल ॲफिलिएशन्स असलेले अनेक इन्स्टिट्यूट्स काही कॉस्मेटॉलॉजीचे कोर्सेस ऑफर्स करतात. त्यानंतर हेअरमध्ये हेअर ड्रेसिंगचे कोर्सेस ऑफर करतात. म्हणजे सिटी अँड गिल्डसारखा ॲफिलिएशन बॉडी ही हेअर ड्रेसिंगचा अत्यंत चांगला असा कोर्स ऑफर करते. त्यानंतर स्वित्झर्लंडचं सिडेस्को म्हणून जे आहे ते स्किनमध्ये खूप चांगला कोर्स ऑफर करतात. तर असे काही कोर्सेस केल्यामुळे त्यांना ब्युटीबद्दलचं जे जो एक काही पूर्वीचे जे समज होते ते थोडे दूर झाले आहेत आणि ब्युटीला आत्ता खूप जास्त सिरियसली घेतलं जातं आणि त्यामध्ये मिळणारे जे जॉब्स आहेत ते सुद्धा आत्ता खूप जास्त चांगल्या प्रमाणात मुलांना मिळत आहेत. सर, केसाची आणि चेहऱ्याची जेव्हा स्किनची काळजी घेण्याची जेव्हा वेळ येते त्यावेळेला आपण पाहतो की आता कॉस्मेटिक्सपेक्षा जास्त करून आयुर्वेदिक जे मेडिसिन्स किंवा आयुर्वेदिक जे प्रोडक्ट्स असतात त्यांना जास्त प्रायोरिटी दिली जाते. मग ह्याच्यामध्ये ब्युटी आणि ह्याच्यामध्ये जर काही करायचं असेल आयुर्वेदिकमध्ये तर त्यासाठी काही पर्याय आहेत? नाही, डेफिनेटली कसं आहे, एक ब्युटिशियन आयुर्वेदिक किंवा इंटरनॅशनल प्रोडक्ट किंवा इंडियन प्रोडक्ट असा जनरली भेद नसतो. ब्युटिशियनसाठी तिच्या क्लायंटची स्किन ही जास्त महत्त्वाची असते. म्हणजे तिच्या क्लायंटच्या स्किनला कुठलं प्रोडक्ट युजफुल होणार आहे. पूर्वी काय व्हायचं की आता साधारण एखादी महिला पार्लरमध्ये गेली, तिला फेशियल करायचं आहे, ओके, ती म्हणते अरे मी गोल्ड फेशियल ना अगोदर करायचे, आता मला फेशियल करायचं आहे. ब्युटिशियन ही अगदी काही माहीत नसल्याप्रमाणे तिला गोल्ड फेशियल करून द्यायची. पण आता थोडंसं बदललं आहे, कारण जसं ह्याला एक पॅरामेडिकल स्वरूप आलं आहे त्यावेळी ब्युटिशियनचं कामच हे आहे की त्या क्लायंटची स्किन ॲनालाइज करणं, त्या स्किनला ॲक्च्युली कुठले प्रोडक्ट जाऊ शकतात, कुठले प्रोडक्ट यूज होऊ शकतात हे समजून घेणं आणि मग ते ॲप्लाय करणं. त्या प्रोडक्टमधले जे कंटेंट्स आहेत त्याची अंडरस्टँडिंग असणं. आणि बऱ्याच जणांनी ही अंडरस्टँडिंग नसल्यामुळे एक साधारण ती एक ब्युटिशियन होते, एखाद्या तिला फेशियलच्या खूप चांगल्या मुवमेंट्स करता येतात, फेशियल मुवमेंट्स, पण आपल्या क्लायंटसाठी कुठले प्रोडक्ट वापरायचे हे बऱ्याचदा तिला कळत नाही. त्यामुळे आयुर्वेदिक किंवा इंटरनॅशनल प्रोडक्ट किंवा इंडियन प्रोडक्ट असा भेद न करता आपल्या क्लायंटला काय युजफुल असेल हे जाणणं जास्त महत्त्वाचं असतं. बरोबर आहे. प्रत्येकाची स्किन जी आहे ती वेगवेगळी Of असते course. आणि तो पोत जो आहे किंवा तो कुठल्या प्रकार आहे Of ते course. जाणून त्याच्यावर ट्रीटमेंट करणं फार गरजेचं आहे. तुमच्यासोबत ही चर्चा आपल्याला अशी सुरू ठेवायची आहे. विद्यार्थ्यांनी सुद्धा, तुम्हाला सुद्धा मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही आमच्या टोल फ्री नंबरवर कॉल करू शकता आणि तुम्हाला तुमचे प्रश्न जे आहेत ते तुम्ही आम्हाला विचारू शकतात. मात्र वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.